दादर येथील असंख्य भक्तांचं एक श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदिराला पाडण्याचे आदेश आहेत। मी आता दादर पूर्व परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागे आपण बघू शकता हेच ते हनुमान मंदिर आहे ज्याला पाडण्याचे आदेश मध्य रेल्वेने दिलेले आहेत। हे हनुमान मंदिर ज्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे तो रेल्वे स्टेशनचा परिसर आहे आणि रेल्वेच्या हद्दीमध्ये हे मंदिर बांधण्यात आलं असल्याचं मध्य रेल्वेचं म्हणणं आहे। एकूण जर बघितलं तर असंख्य भाविक खरं तर आपल्या कार्यालयाला जाताना या ठिकाणी नतमस्तक होऊन जात असल्याचं दृश्य हे अगदी रोज आपल्याला दिसून येतं आणि याच ठिकाणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन अनेक भाविक जे आहेत ते आपल्या कामाच्या ठिकाणी जात असल्याचं देखील दिसून येतं। मात्र आपण बघतोय की हनुमान मंदिर आता सध्या जे आहे ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे, कारण या हनुमान मंदिराला पाडण्याचे आदेश दिलेले आहेत। जवळपास 80 वर्ष जुनं असलेलं असं हे हनुमान मंदिर आहे। या ठिकाणी ही मूर्ती जी आहे ती जर आपण बघितली तर अतिशय जुनी अशी ही मूर्ती आहे। अन्य देवांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्या अतिशय जुन्या असलेल्या या मूर्त्या सध्या या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहेत आणि एक जुनं असं हे मंदिर आहे। या ठिकाणी अनेक भाविक येतात, पाया पडतात, नतमस्तक होतात आणि त्याच्यानंतर आपल्या कार्यालयाला जाताना देखील पाहायला मिळतात। मात्र मंदिराचा हा संपूर्ण जर आपण परिसर पाहिला तर या ठिकाणी जो आहे तो हा रेल्वेच्या हद्दीत असल्याचं मध्य रेल्वेचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे खरं तर हा मंदिर परिसर जो आहे तो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत काका आहेत। काका, तुम्ही या मंदिरामध्ये कधीपासून येता? 1960 पासून 65 पर्यंत। हे मंदिर किती जुनं आहे नेमकं? 80 वर्ष 80-82 वर्षाचं असेल। मध्य रेल्वेने सांगितलं आहे की हे मंदिर तोडायचं आहे कारण हे रेल्वेच्या हद्दीत आहे। रेल्वेच्या हद्दीत आहे सगळं आहे, पण हे रेल्वेच्या हद्दीत आहे म्हणून त्याला पण पुरावा पाहिजे की नाही। ज्यावेळी जुने माणसं त्याच्यावर याचा पुरावा काय आहे? त्यांना माहिती आहे की ते जन्माला अजून आहे का? हे रेल्वेचं मंदिर आहे, तुम्ही पुरावा दाखवून द्या। हे रेल्वे तुम्ही नाही म्हणत, तो ज्यांनी सांगितलं रेल्वेचं मंदिर नाही त्याला बोलवा, त्याने बघितलं आहे का? मग याचं उत्तर मला द्या। काय म्हणालो मी? ज्यांनी रेल्वेचे मंदिर बरोबर नाही आहे त्याला माझ्यासमोर, माझं वय त्याच्या वयाबरोबर आहे, मी सिद्ध करतो ना, त्याने सिद्ध करायचं। काय बोललो मी? 82 वर्षाचा आहे, तो किती वर्षाचा बघू? हे तो हा नाही सिद्ध केलं तर मग खरं का खोटं देवासमोर कळेल। अनेक भाविक या ठिकाणी नतमस्तक होतात आणि मग आपल्या कार्यालयाला जाताना दिसून येतात। एका वेळी 500 माणसं भाविक निघतात, सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत येतात। किती भाविकेचं मन दुखवतात तुम्ही हिशोब करा, कॅल्क्युलेशन। एका वेळी किती माणसं पाया पडतात इकडे? रात्री सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 किती माणसाचं भाविक मन दुखतात आणि या देवाला किती व्हॅल्यू आहे तुम्हाला कळलं। मग इतक्या वर्षानंतर साधारण मध्य रेल्वेला ही उपरती आली की हे मंदिर त्यांच्या हद्दीत आहे। पण त्यांच्या हद्दीमध्ये तुम्ही कोण? तुम्ही याचा मालक कोण आहे? मला सिद्ध करा ना। रेल्वे कोणाची आहे? तुमची आहे काय? माणसं गव्हर्नमेंटची आहे, आमचीच आहे ना। आम्ही रेल्वेला तयार केलं, रेल्वे आम्हाला तयार केलं ना, याचं उत्तर त्याने द्यायचं। रेल्वेला आम्ही तयार केलं, रेल्वेने आम्हाला तयार केलं। मला उत्तर द्या ना, सांगतो ना। त्याने ज्या तोडाचे असेल, तू कोण? तुझ्यासमोर मला सांग, तुला अधिकार काय दिला? तुला तोडाचे अधिकार दिला मला दाखव। तू कोण? तुझ्याकडे काय पुरावा आहे? मला म्हणजे अधिकृत आहे, तुमच्याकडे काय पुरावा अनधिकृत आहे म्हणून ते मला पुरावा करून दाखव। या संदर्भात मंदिराची नोंदणी देखील आहे। मंदिराची नोंदणी देखील आहे। मला सांगा, 80 वर्षाचा जेव्हा 2 टाईम त्यावेळी जेवायला मिळत नव्हतं, माणसाची परिस्थिती एकदम खराब होती। आम्हाला माहिती आहे, आम्ही ट्राममधून यायचो, ट्राम होतो आम्हाला 1 आणा आणि 2 पैसे माहिती होतं। त्यावेळी ब्रिटिश मीडियन ती होती नाही एलिझाबेथ, तिचं कॉईन्स होतं। आम्ही लहानपणापासून मी शिवाजी विद्यालयामध्ये शिकलो, किंग जॉर्ज हायस्कूल। कधी केलं? 1950 साली माझं ॲडमिशन झालं, म्हणजे किती वर्ष? आज 50 जवळजवळ 72 वर्ष झाली, 73 झाली। त्यावरती मला किती माहिती आहे। आता माझ्या समोर गडगडले करोनामध्ये। आता याच्यामध्ये सांगा, ज्याने हे अधिकृत म्हटलं ना त्याने पुरावा करे, अनधिकृत म्हणून त्यांनी सिद्ध करा, मी त्याला बोलतो। मी उभं राहतो, तो उभं राहायचं। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर आक्रमक पवित्रा जो आहे तो या ठिकाणी भाविकांचा देखील बघायला मिळत आहे, कारण हे मंदिर अतिशय जुनं आहे। मग हे मंदिर अनधिकृत कसं, असा सवाल या ठिकाणी विचारला जातोय आणि जर अनधिकृत असेल तर मग इतक्या वर्षानंतर ही उपरती कशी काय निर्माण झाली असा देखील सवाल या निमित्तानं बघायला मिळतोय। असंख्य भाविकांना दुखवण्याचं काम हे सरकार करतंय का असा देखील सवाल या निमित्तानं विचारला जातोय। कॅमेरापर्सन राकेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.